तेव्हा समर्थ रामदास स्वामीकडे छत्रपती शिवाजी महाराज गेले. छत्रपती हे पदवी जगद्गुरु तुकोबरायांनी छत्रपती शिवाजी महाराजांना लावलेली, अगोदर नव्हती महाराज. बरं काय, छत्रपती याचा अर्थ असा सगळ्यावर छत्र धरणारा, सगळ्याचा प्रतिपाळ करणारा, सगळ्याचा सांभाळ करणारा रयतेचा राजा, त्याला छत्रपती म्हणतात. तेव्हा ते छत्रपती शिवाजी महाराज समर्थ रामदासाकडे गेले आणि समर्थ रामदास स्वामींना म्हणाले, महाराज मला तुम्हाला गुरु करायचा. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना थोडासा अभिमान आलेला होता, थोडासा अभिमान, जास्त नाही. त्यांना वाटायचं की माझ्या राज्यामध्ये कोण्या रयतेला काही कमी आहे काय, माझ्या प्रजेला काही कमी आहे काय, माझी प्रजा सर्व सुख आहे, सुखी आहे. समर्थ रामदास स्वामी म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज, महाराज आणि मी या महाराष्ट्रामध्ये जे स्वराज्याची स्थापना केली आणि या राज्यामध्ये प्रत्येक माणूस म्हणजे सुखात आहे, आनंदात आहे, ऐश्वर्यात आहे, चांगला आहे की नाही सांगा. तेव्हा समर्थ रामदास स्वामींना वाटलं, एवढे मोठे छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी सर्व दुष्टांचा नाश करून धर्माचं रक्षण केलं, धर्मात पाकांड खंडन, धर्माचे पालन करणे, पाकांड खंडन, हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे ना. तस सगळं त्या ठिकाणी समर्थ रामदास स्वामींना छत्रपती शिवाजी महाराज सांगू लागले. रामदास स्वामींना थोडस वाटलं की खरं छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा वाटते की मीच हे सगळं राज्य चालवालो, मीच सगळ्या प्रजेला सगळं काही चालवालो, पण त्यांना आपल्याला थोडासा दृष्टांत देऊन गुरु करायला लावायचं. तेव्हा रामदास स्वामीनं शिवाजी महाराजांना म्हणतात, महाराज तुम्ही तुमच्या राज्यामध्ये सगळी प्रजा सुखी आहे, सर्वांना तुम्ही देता घेता, सर्व काही खुशाल आहेत, पण मला एक असं वाटते की समोरच एक अशी मोठी दगडाची गोटी होती आणि त्या गोटीला जवळ आणायला लावलं समर्थ रामदास स्वामी. समर्थ रामदास स्वामींनी ती गोटी जवळ आणली आणि एका त्या सैन्याला या गोटीचे 2 तुकडे करा असं सांगितलं. त्या गोटीचे 2 तुकडे केले. 2 भाग जेव्हा त्या गोटीचे झाले तेव्हा त्या गोटीच्या आतमध्ये एक छोटीशी बेडूक निघाली. मग तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना समर्थ रामदास स्वामी म्हणतात, महाराज तुम्ही सगळ्या राज्यामधल्या सगळ्या लोकांना अन्न पाणी सगळं काही तुम्ही देत आहोत, पण या गोटीमध्ये असणाऱ्या बेडकाला कोण पाणी देतं, कोण अन्न देते हे मला सांगा. छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले, खरंच आहे, याचसाठी गुरु करावा लागतो. आलं का लक्षामध्ये? गुरु करायचा अर्थ म्हणजे दुसरं काही नाही. गुरु कशासाठी करावा लागतो की आपल्या ह्या देहामध्ये अनंत काल झाला आत्मा फिरत आहे महाराज, या देहातून त्या देहामध्ये. जसे आपण कपडे फाडल्यानंतर दुसरे नवे लिहितो की नाही, तसं आपण माणूस मरत नाही, पण आपण त्याला मरतो असं म्हणतो. माणूस कुठं मरते? पंचतत्वात जातात आणि आत्मा जे आहे ते आत्मा परमात्म्यामध्ये विलीन होते, अनंतात विलीन होते, किंवा त्याला त्याच्या कर्मानुसार जन्म घ्यावे लागतात. म्हणून आत्मा कधीच मरत नाही. नयन छिदंती शस्त्रांनी नयन दहती पावका न चेनकले ते आपण शोचयंती मारुता. आत्म्याला कोणी मारू शकत नाही. आत्मा पुन्हा पुन्हा जन्म घेतो, पण आपल्या कर्मानुसार. म्हणून आणि हा जो आत्मा आहे तो आत्मा कसा आहे, केवढा आहे आणि त्याचा रंग कसा आहे, कुठल्याही शास्त्रामध्ये त्याचं वर्णन आलं नाही. पण सप्तकर्ण ग्रंथामध्ये दलादन राजाला दत्तात्रय प्रभूने विंध्याचल पर्वतावर 7 दिवस परज्ञान निरूपण केलं आणि त्याच्यामध्ये एका ठिकाणी सांगितलेलं आहे, राईचा 6वा भाग जाणं जीव असे एवढा प्रमाण तयाचा स्फटिक वर्ण जाणं एक बापा दलादन. राईचे 60 भाग केले तेवढा सूक्ष्म जीव आणि त्याचा रंग पांढरा शुभ्र आहे. म्हणूनच आपल्या एका भूपाळीमध्ये त्याचं प्रमाण दिलंय, रक्त श्वेत श्याम प्रभा कर्पूर वर्ण दिशे शोभा
शुद्ध चैतन्याचा गाभा सद्गुरु माझा जाणावा.